Hello everyone, welcome to RV English. So students, in this video we are going to learn 9th standard semi-English lesson, the last lesson. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 9th standard semi-English lesson, the last lesson हा शिकणार आहोत. Let's get started. I started for school late that morning and was in great dread of scolding, especially because M. Hamel had said that he would caution us on participles, and I did not know the first word about them. सो यामध्ये जो नरेटर आहे म्हणजे जो स्टोरी टेलर आहे तो इथे आपल्याला एक स्टोरी सांगत आहे. तो एक स्कूल गोईंग स्टुडंट आहे, शाळकरी विद्यार्थी आहे. आणि तो म्हणतो की त्या दिवशी मी खूप उशिराने शाळेला जायला निघालो आणि मला फार भीती वाटत होती. ग्रेट ड्रेड ऑफ स्कोल्डिंग म्हणजे रागवण्याची भीती वाटत होती, कारण एम हॅमल जे त्यांचे सर होते ते सर्व मुलांना पार्टिसिपल्सवर प्रश्न विचारणार होते आणि त्याने तर त्यामधलं काहीही लर्न केलेलं नव्हतं, म्हणजे त्याने अभ्यास केलेला नव्हता, त्यामुळे तो खूप घाबरत होता. फॉर अ मोमेंट आय थॉट ऑफ रनिंग अवे अँड स्पेंडिंग द डे आउट ऑफ डोअर्स. काही क्षणासाठी त्याने विचार केला की पळून जावं आणि दिवसभर इकडे तिकडे उन्हाळक्या करण्यात दिवस घालवावा. इट वॉज सो वॉर्म, सो ब्राईट. द बर्ड्स वेअर चिर्पिंग ॲट द एजेस ऑफ द वूड्स. बाहेर मस्तपैकी ऊन पडलेलं होतं, सुंदर दिवस होता, वार्म दिवस होता आणि तिकडे जंगलामध्ये पक्ष्यांचा चिवचिवाट सुद्धा ऐकू येत होता. अँड इन द ओपन फील्ड बॅक ऑफ द सॉ मिल द प्रुशियन सोल्जर्स वेअर ड्रिलिंग. आणि सॉ मिल म्हणजे लाकूड तोडायची जी मिल असते त्याच्या मागच्या उघड्या मैदानावर जे प्रुशियन सोल्जर होते ते सुद्धा कवायती करत होते, ड्रिलिंग करत होते. त्यामुळे अतिशय छान दिवस होता. When I passed the town hall, there was a crowd in front of the bulletin board. जेव्हा तो एका त्याच्या गावातील टाउन हॉल जवळून चाललेला होता तेव्हा त्याला तिथे दिसलं की तिथे जो बुलेटिन बोर्ड होता म्हणजे सूचना फलक त्यासमोर खूप गर्दी जमलेली होती. फॉर द लास्ट 2 years ऑल अवर बॅड न्यूज हॅड कम फ्रॉम देअर. तो म्हणतो की मागच्या 2 वर्षापासून जेवढ्याही वाईट बातम्या आल्या होत्या त्या सर्व त्या बुलेटिन बोर्ड पासूनच आल्या, त्यांना कळल्या होत्या. आय थॉट माय सेल्फ, व्हॉट कॅन बी द मॅटर नाव. त्याने विचार केला की आज काय झालं असेल, आज कुठली वाईट बातमी असेल, कारण लोकांनी भरपूर गर्दी तिथे केलेली होती. देन ॲज आय हरीड बाय ॲज फास्ट ॲज आय कुड गो, द ब्लॅकस्मिथ, द वॉचर who was there with his apprentice reading the bulletin called after me. मग जेव्हा तो घाईघाईने तिथून चाललेला होता तेव्हा तिथे उभे असलेले ब्लॅकस्मिथ, वॉचर, जो आपला अप्रेंटाईस म्हणजे सहाय्यकासोबत तिथे होता, ते लोक बुलेटिन वाचत होते, म्हणजे त्या बातम्या वाचत होते त्या बोर्डवरील. आणि त्यांनी या मुलाला आवाज दिला, डोंट गो सो फास्ट बॉय, यू विल गेट टू युअर स्कूल इन प्लेंटी ऑफ टाइम. ते म्हणाले की अरे मुला, एवढ्या घाईघाईमध्ये जाऊ नकोस, तू योग्य वेळेत शाळेत पोहोचून जाशील, म्हणजे तू वेळेत पोहोचशील, असं ते म्हणाले. आय थॉट ही वॉज मेकिंग फन ऑफ मी अँड रिच्ड एम हॅमल्स लिटिल गार्डन ऑल आउट ऑफ ब्रीथ. नरेटरला वाटलं की ते लोक त्याची चेष्टा करतात आणि लगेच धापा टाकत तो एम हॅमल यांच्या छोट्याशा गार्डन पुढे पोहोचला. युजली वेन स्कूल बिगन देअर वॉज अ ग्रेट बसल विच कुड बी हर्ड आउट ऑफ द स्ट्रीट. नेहमी जेव्हा शाळा सुरू होते तेव्हा खूप तिथे धांदल उडालेली असते, खूप गडबड गोंधळ असतो आणि तो आवाज पुढे रस्त्यापर्यंत ऐकू येतो. द ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ डेस्क, लेसन्स रिपीटेड इन युनिसन व्हेरी लाऊड, अँड द टीचर्स ग्रेट रूलर रॅपिंग ऑन द टेबल. डेस्क बेंच पुढे मागे सरकवण्याचा आवाज, सोबत सोबत लेसन रिपीट करण्याचा म्हणजे मोठ्याने म्हणण्याचा आवाज, त्यासोबतच टीचरची ग्रेट रूलर म्हणजे टीचरची छडी जिथे जोरजोराने आदळायची त्याचा आवाज, असा खूप धांदल तो आवाज बाहेरपर्यंत ऐकू यायचा. बट नाऊ इट वॉज ऑल सो स्टील. पण आज सगळं काही खूप शांत शांत होतं. थ्रू द विंडो आय सॉ माय क्लासमेट्स ऑलरेडी इन देअर प्लेसेस. खिडकीतून बघितलं तर नरेटरचे सर्व क्लासमेट्स हे ऑलरेडी आपल्या आपल्या जागेवर जाऊन बसलेले होते. अँड एम हॅमल वॉकिंग अप अँड डाऊन विथ हिज टेरिबल आयर्न रूलर अंडर हिज आर्म. आणि एम हॅमल इकडून तिकडे चाललेले होते आणि त्यांची ती भयंकर अशी लोखंडी छडी आपल्या काखेमध्ये त्यांनी धरलेली होती. आय हॅड टू ओपन द डोअर अँड गो बिफोर एव्हरीबडी. सो नरेटरला सगळ्यांच्या समोरून दरवाजा उघडून आतमध्ये जावं लागलं.
यू कॅन इमॅजिन हाऊ ब्लश्ड आय वॉज अँड हाऊ फ्रायटन आय वॉज. तर तुम्ही इमॅजिन करू शकता, नरेटर म्हणतो की मला किती लाज वाटली असणार आणि किती भीती वाटली असणार अशा प्रकारे सर्वांच्या समोरून आपल्या जागेवर जाऊन बसण्यामध्ये. बट नथिंग हॅपन. एम हॅमल सॉ मी अँड सेड व्हेरी काइंडली. पण काहीच घडलं नाही. एम हॅमल यांनी नरेटरला बघितलं आणि अतिशय प्रेमाने म्हणाले, गो टू युअर प्लेस क्विकली लिटिल फ्रान्स, वी वेअर बिगिनिंग विदाउट यू. ते म्हणाले की लिटिल फ्रान्स, लवकर तुझ्या जागेवर जाऊन बस, नाहीतर आम्ही तुझ्याशिवाय सुरू करणार होतो. आय जम्प्ड ओव्हर द बेंच अँड सॅट डाऊन ॲट माय डेस्क. सो नरेटर पटकन गेला, आपल्या जागेवर जाऊन बसला. When I had got a little over my fright, I saw that our teacher, had on his beautiful green coat. थोडी भीती कमी झाल्यानंतर नरेटरच्या लक्षात आलं की त्यांच्या टीचरने म्हणजे एम हॅमल यांनी आपला सुंदर हिरव्या रंगाचा कोट घातलेला होता. हिज फ्रिल शर्ट अँड द लिटिल ब्लॅक सिल्क कॅप. त्यामध्ये त्यांनी झालर झालर असलेला शर्ट आणि डोक्यावर सुंदरशी सिल्कची कॅप, काळ्या रंगाची सिल्कची कॅप घातलेली होती. All embroidered, that he never wore except on inspection and prize days. आणि सगळ्यावर सुंदर एम्ब्रॉयडरी केलेली होती, म्हणजे नक्षीकाम केलेलं होतं. आणि हे कपडे ते फक्त आणि फक्त इन्स्पेक्शन आणि प्राइज डेच्या दिवशी, म्हणजे काहीतरी खास असेल त्या दिवशी ते कपडे घालायचे. आणि आज सर ते कपडे घालून आलेले होते. बिसाइड्स द होल स्कूल सीम सो स्ट्रेंज अँड सोलम. त्याशिवाय संपूर्ण शाळाच खूप विचित्र आणि खूप गंभीर वाटत होती. But the thing that surprised me most was to see on the back benches the village people sitting quietly like ourselves. पण सगळ्यात जास्त आश्चर्यचकित करणारी गोष्ट जी नरेटरला वाटली की आज गावातील लोक सुद्धा वर्गामध्ये येऊन बसलेले होते मागच्या बेंचेसवर, ज्यामध्ये ओल्ड हाऊसर होते विथ हिज 3 कॉर्नर्ड हॅट. आपली 3 कॉर्नरची हॅट त्यांना घातलेली होती. द फॉर्मर मेयर, आधीचे मेयर होते. फॉर्मर पोस्टमास्टर, म्हणजे आधीचे पोस्टमास्टर होते. अँड सेव्हरल अदर बिसाइड, आणि काही इतर लोक होते. एव्हरीबडी लुक सॅड, आणि महत्वाचं म्हणजे सर्व लोक खूप दुःखी दिसत होते. While I was wondering about it all, M. Hamel mounted his chair. जेव्हा नरेटर या सगळ्या गोष्टींवर आश्चर्य व्यक्त करतच होता, तितक्यात एम हॅमल हे आपल्या चेअरमध्ये जाऊन बसले. अँड इन द सेम ग्रेव अँड जेंटल टोन विच ही हॅड यूज टू मी सेड. आणि आपल्या नेहमीच्या गंभीर आणि फर्म अशा आवाजामध्ये, जे ते नेहमीच बोलायचे ज्या आवाजामध्ये, अशा आवाजात ते बोलू लागले. माय चिल्ड्रन, दिस इज द लास्ट लेसन आय शॅल गिव्ह यू. ते म्हणाले की माझ्या मुलांनो, तुम्हाला देत असलेला किंवा तुम्हाला शिकवत असलेला आज हा माझा शेवटचा धडा आहे. द ऑर्डर हॅड कम फ्रॉम बर्लिन टू टीच ओनली जर्मन इन द स्कूल्स ऑफ अल्सेस अँड लॉरेन. ते म्हणाले की जर्मनीवरून ऑर्डर आलेली आहे की यापुढे अल्सेस आणि लॉरेनच्या शाळेमध्ये फक्त जर्मन भाषा शिकवली जाणार. तर बर्लिनवरून ऑर्डर आली होती की तिथल्या शाळांमध्ये आता फक्त जर्मन भाषा शिकवली जाणार. द न्यू मास्टर कम्स टुमॉरो. आणि तुमचे नवीन टीचर, नवीन मास्टर हे उद्या येणार आहेत. दिस इज युअर लास्ट फ्रेंच लेसन. आज हा तुमचा शेवटचा फ्रेंच लेसन आहे. आय वॉन्ट यू टू बी व्हेरी अटेंटिव्ह. त्यामुळे तुम्ही लक्षपूर्वक ऐका, असं सर सर्व लोकांना आणि विद्यार्थ्यांना आणि जे गावातले लोक होते त्यांना उद्देशून म्हणाले. व्हॉट अ थंडरक्लॅप दीज वर्ड्स वेअर टू मी. हे शब्द ऐकून नरेटरला खूप धक्का बसला. त्याच्यासाठी तर ते एखादं थंडरक्लॅपच होतं. ओ ओ ओ, दॅट वॉज व्हॉट दे हॅड पुट अप ॲट द टाउन हॉल. अरे अच्छा, टाउन हॉलवर त्यांनी ही बातमी लिहिलेली होती. तर आता नरेटरच्या लक्षात आलं. माय लास्ट फ्रेंच लेसन, वाय आय हार्डली न्यू हाऊ टू राईट. ते म्हणाले की माझा शेवटचा फ्रेंचचा लेसन, फ्रेंच धडा, असं का? मला तर खूप मुश्किलने काही ना काही लिहिता येते. आय शुड नेवर लर्न एनी मोर. आता मला यापुढे जराही अजून शिकता येणार नाही. आय मस्ट स्टॉप देअर देन. आणि मला इथे थांबावं लागेल, म्हणजे मला माझं फ्रेंच शिक्षण इथेच थांबवावं लागेल. ओ हाऊ सॉरी आय वॉज फॉर नॉट लर्निंग माय लेसन, फॉर सीकिंग बर्ड्स एग ऑर गोईंग स्लायडिंग ऑन द सार. नरेटर म्हणतो की त्याला किती वाईट वाटत होतं की इतके दिवस त्याने अभ्यासामध्ये लक्ष दिलं नव्हतं. तो पक्ष्यांचे अंडे शोधायचा आणि नदी किनारी भटकायचा. माय बुक्स दॅट हॅड सीम्ड सच अ न्यूसेन्स अ व्हाईल अगो.
सो हेवी टू कॅरी. ते म्हणतात की माझे पुस्तकं जे थोड्या क्षणाआधी किती डोकेदुखी, न्यूसन्स म्हणजे डोकेदुखी वाटायचे, किती हेवी वाटायचे कॅरी करायसाठी. माय ग्रामर अँड माय हिस्ट्री ऑफ द सेंट. त्यांचं व्याकरण, त्यांची संतांची हिस्ट्री म्हणजे इतिहास, वेअर ओल्ड फ्रेंड्स नाव. आता सर्व जुने मित्र झाले होते. दॅट आय कुडंट गिव्ह अप. अँड एम हॅमल टू. The idea that he was going away, that I should never see him again, made me forget all about his ruler and how cranky he was. नरेटर म्हणाला की एम हॅमल बद्दल सुद्धा त्याला फार वाईट वाटत होतं, की त्याच्या डोक्यात तसा विचार आला की उद्यापासून आपले सर आपल्याला दिसणार नाहीत, ते आता आपल्याला सोडून जाणार आहेत. तर ह्या विचाराने त्याला अगदी कासावीस झालं आणि तो एम हॅमल यांची ती अतिशय भयंकर छडी आणि त्यांचा तो विक्षिप्त स्वभाव सुद्धा विसरला. आणि त्या उलट त्याला वाईट वाटत होतं की सर आता आपल्याला सोडून जाणार आहेत. पुअर मॅन. इट वॉज इन ऑनर ऑफ दिस लास्ट लेसन that he had put on his fine Sunday clothes. And now I understood why the old men of the village were sitting there in the back of the room. सो नरेटर जेव्हा आपल्या सरांना बघतो तो म्हणतो की बिचारे सर, त्यांच्या ऑनरमध्ये त्यांचा जो लास्ट लेसन होता, शेवटचा धडा होता, त्या धड्याचा सन्मान करायसाठीच सरांनी आज आपले फाईन संडे क्लोथ्स म्हणजे बेस्ट क्लोथ्स, सगळ्यात सर्वोत्तम कपडे घातलेले होते. आणि आता त्याच्या लक्षात आलं होतं की का बरं गावातील जी म्हातारी मंडळी आहेत ती वर्गखोल्यामध्ये येऊन बसलेली होती. इट वॉज बिकॉज दे वेअर सॉरी टू दॅट दे हॅड नॉट गॉन टू स्कूल मोर. कारण त्या सर्व लोकांना सुद्धा वाईट वाटत होतं, कारण ते सुद्धा शाळेमध्ये फार जाऊ शकलेले नव्हते. इट वॉज देअर वे ऑफ थँकिंग अवर मास्टर फॉर हिज 40 years ऑफ फेथफुल सर्व्हिस. आणि हे त्यांची पद्धत होती सरांना थँक्यू म्हणायची, कारण सरांनी 40 वर्ष तिथे फेथफुल सर्व्हिस म्हणजे अतिशय प्रामाणिकपणे काम केलेलं होतं. अँड ऑफ शोईंग देअर रिस्पेक्ट फॉर द कंट्री दॅट वॉज देअर्स नो मोर. आणि ही त्यांची पद्धत होती आपल्या देशाप्रती सन्मान व्यक्त करायची, रिस्पेक्ट व्यक्त करायची, जो देश आता त्यांचा राहिलेला नव्हता. While I was thinking of all these, I heard my name called. जेव्हा नरेटर या सर्व गोष्टींचा विचार करत होता तितक्यात त्याने ऐकलं की कोणीतरी त्याचं नाव जोरात उद्गारलं होतं. इट वॉज माय टर्न टू रिसाइट. आता पार्टिसिपल्स म्हणून दाखवायची बारी नरेटरची होती. आय हॅड नॉट लर्न माय पार्टिसिपल्स. पण नरेटरने अभ्यास केलेला नव्हता, त्याने पार्टिसिपल्स पाठ केलेले नव्हते. अँड सो आय कुड नॉट से अ सिंगल वर्ड. त्यामुळे नरेटर एक शब्द सुद्धा सांगू शकला नाही. आय हर्ड एम हॅमल से टू मी. मग एम हॅमल नरेटरला म्हणाले, आय डोंट स्कोल्ड यू लिटिल फ्रान्स, यू मस्ट फील बॅड इनफ. सर म्हणाले की छोटा फ्रान्स, लिटिल फ्रान्स, मी तुला ओरडणार नाही, कारण ऑलरेडी तुला खूप वाईट वाटत असणार. सी हाऊ इट इज. एव्हरी डे वी हॅव सेट टू अवर सेल्फ, बा आय हॅव प्लेंटी ऑफ टाईम, आय विल लर्न इट टुमॉरो. सर म्हणाले की बघ असं असते, रोज आपण स्वतःला म्हणतो की माझ्याकडे तर खूप वेळ आहे, मी ही गोष्ट उद्या शिकेल. अँड नाव यू सी वेअर वी हॅव कम आउट. आणि सर म्हणाले की बघ आपण आता कुठे येऊन पोचलेलो आहे. दॅट्स द ग्रेट ट्रबल विथ अल्सस, शी पुट ऑफ लर्निंग टुमॉरो. ते म्हणाले की फक्त तुझ्या बाबतीत नाही तर अल्ससच्या बाबतीत, म्हणजे त्यांची जी सिटी होती तिच्या बाबतीतही हाच प्रॉब्लेम आहे की ती आपलं जे शिक्षण आहे ते उद्यावर ढकलते. नाव दोज फेलोज आउट देअर विल हॅव द राईट टू से टू यू, हाऊ इज इट यू प्रिटेंड टू बी अ फ्रेंच मॅन अँड येट यू कॅन नायदर स्पीक नॉर राईट युअर ओन लँग्वेज. सर म्हणाले की बघ आता ते जे बाहेरचे लोक आहेत, म्हणजे जे इतर देशातले लोक होते ज्यांनी त्यांच्या देशावर कब्जा केलेला होता, ते आता तुम्हाला म्हणतील की बघा कसं आहे, तुम्ही स्वतःला फ्रेंचमॅन म्हणता पण तुम्ही स्वतःची भाषा बोलू आणि लिहू सुद्धा शकत नाही. बट यू आर नॉट द वर्स्ट पुअर लिटिल फ्रान्स, वी हॅव ऑल अ ग्रेट डील टू रिअप्रोच अवर सेल्फ विथ. पण सर म्हणाले की छोटा फ्रान्स, तू काही एवढा वाईट नाहीस, या सर्वांमध्ये आमच्या सर्वांचा सुद्धा दोष आहे. युअर पॅरेंट्स वेअर नॉट अँशियस इनफ टू हॅव यू लर्न. सर पुढे बोलत राहिले, म्हणाले की फ्रान्स, तुझ्या आई वडिलांना तुझ्या शिक्षणाची फार काळजी नव्हती. दे प्रिफर्ड टू पुट यू टू वर्क ऑन अ फार्म ऑर ॲट अ मिल सो ॲज टू हॅव अ लिटिल मोर मनी. उलट त्यांना तर तुला एखाद्या शेतात किंवा मिलमध्ये काम करायला पाठवायचं होतं,
कारण त्यामुळे थोडेफार पैसे तू कमवून आणले असते. अँड आय हॅव बीन टू ब्लेम ऑल्सो. आणि सर म्हणाले, आणि यात माझा सुद्धा दोष आहेच ना रे. हॅव आय नॉट ऑफन सेंट यू टू वॉटर माय फ्लॉवर्स इन्स्टेड ऑफ मेकिंग यू लर्न युअर लेसन. मी नाही का तुला अभ्यास सोडून माझ्या बगीच्याला पाणी द्यायसाठी पाठवायचो. त्यामुळे सरांना खूप वाईट वाटत होतं. सर म्हणाले की फ्रान्स, तू जे शिकू शकला नाही त्यात फक्त तुझा दोष नाही, तुझ्या आईवडिलांचा आणि कुठे ना कुठे माझा सुद्धा दोष आहे. Then from one thing to another, M. Hamel went on to talk of the French language, saying that it was the most beautiful language in the world. मग एका गोष्टीहून दुसऱ्या गोष्टीवर सर बोलू लागले आणि सांगू लागले की कशा प्रकारे फ्रेंच भाषा ही जगातली सर्वोत्तम सगळ्यात सुंदर भाषा आहे. We must guard it among us and never forget it. सर म्हणाले की आपण आपल्या भाषेला आपल्यामध्ये संरक्षित ठेवलं पाहिजे, आपण तिचं रक्षण केलं पाहिजे आणि आपण आपली भाषा कधीच विसरायला नको. Because when a people are enslaved, as long as they hold fast to their language, it is as if they had the key to their prison. सर म्हणाले की जोपर्यंत लोक एन्स्लेव्ड आहेत, एन्स्लेव्ड म्हणजे गुलाम आहेत, पण जर त्यांनी आपली भाषा, आपली संस्कृती जिवंत ठेवली, तर याचा अर्थ असा होईल की त्यांच्याकडे त्या गुलामीची चाबीच आहे, त्या गुलामीतून मुक्त व्हायची चाबी त्यांच्याकडे आहे, असा त्याचा अर्थ होतो. Then he opened a grammar and read us our lesson. त्यानंतर सरांनी ग्रामरचं पुस्तक उघडलं आणि सर्वांना धडा वाचून दाखवला. I was amazed to see how well I understood it. नरेटरला फार आश्चर्य वाटलं की आज त्याला सर्व काही खूप चांगल्या प्रकारे समजत होतं. All he said seemed so easy, so easy. जे आज सर शिकवत होते ते सर्व खूप सोपी वाटत होतं. I think too that I had never listened so carefully and that he had never explained everything with so much patience. नरेटरला वाटलं की आधी कधीही त्याने इतकं काळजीपूर्वक सरांचं बोलणं ऐकलं नव्हतं, किंवा सरांनी सुद्धा इतकं पेशन्सने, इतकं संयम ठेवून इतक्या चांगल्या पद्धतीने आधी शिकवलेलं नव्हतं. It seemed almost as if the poor man wanted to give us all he knew before going away. सरांना बघून असं वाटत होतं की त्यांच्याकडे असलेलं सगळं नॉलेज सर्व एका स्ट्रोकमध्ये, एका याच्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना देऊन टाकावंसं वाटत होतं. अँड टू पुट इट ऑल इन टू अवर हेड्स ॲट वन स्ट्रोक. एका स्ट्रोकमध्ये सर्व नॉलेज आपल्या विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये त्यांना टाकायचं होतं, कारण आज त्यांचा शेवटचा धडा होता. आफ्टर द ग्रामर वी हॅड अ लेसन इन रायटिंग. दॅट डे हॅमल हॅड न्यू कॉपीज फॉर अस, on which were written in a beautiful round hand, France Alsace, France Alsace. ग्रामर झाल्यानंतर एक रायटिंगचा, लिखाणाचा लेसन होता आणि त्या दिवशी एम हॅमल यांनी सर्वांसाठी नवीन कॉपीज आणल्या होत्या, ज्यावर सुंदर अक्षरात लिहिलेलं होतं फ्रान्स अल्सस, फ्रान्स अल्सस. They looked like little flags fluttering everywhere in the schoolroom, hung from the rod at the top of our desk. जणू काही संपूर्ण क्लासरूममध्ये छोटे छोटे झेंडे फडकावत असावेत असा भास होत होता, कारण सर्व क्लासरूममध्ये सर्व मुलांच्या समोर त्या कॉपीज ठेवलेल्या होत्या. असं वाटत होतं की त्यांच्या देशाचे झेंडे सगळीकडे फडफडत आहेत. You ought to have to seen how everyone set to work and how quiet it was. आपण बघायला पाहिजे होतं की कशा प्रकारे सगळीकडे एकदम शांतता पसरलेली होती आणि सर्व जण किती मन लावून आपलं काम करत होते. The only sound was the scratching of the pen over paper. तिथे फक्त कागदावर पेनाने खरडण्याचा आवाज तेवढा येत होता. On the roof, the pigeons cooed very low, and I thought to myself. वरती छतावरचे कबूतर आहेत अतिशय हळू आवाजामध्ये कू करत होते, म्हणजे आवाज काढत होते. आणि नरेटरने विचार केला, Will they make them sing in German, even the pigeons? ते या कबुतरांना सुद्धा जर्मनमध्ये गायला भाग पाडतील का? असा विचार नरेटरच्या मनामध्ये आला. Whenever I looked up from my writing, I saw M. Hamel sitting motionless in his chair and gazing at one thing then at another. जेव्हा जेव्हा नरेटर आपल्या लिखाणातून वर बघायचा, तेव्हा तेव्हा त्याला दिसायचं की सर आपल्या खुर्चीमध्ये मोशनलेस, कुठलीही हालचाल न करता बसलेले आहेत आणि इकडे तिकडे बघत आहे. एकदा एकीकडे बघतात तर लगेच दुसरीकडे बघतात. As if he wanted to fix in his mind just how everything looked in the little schoolroom. जणू काही त्यांना आपल्या माइंडमध्ये फिक्स करायचं होतं की त्यांच्या त्या छोट्याशा स्कूल रूममध्ये सगळ्या गोष्टी कशा दिसत होत्या.
जणू काही ते आपल्या डोळ्यांनी सर्व गोष्टींचं चित्र काढत होते, फोटो काढून ठेवत होते. Fancy. For 40 years he had been there in the same place, with his garden outside the window and his class in front of him, just like that. नरेटर म्हणाला की किती विचित्र आहे पहा. 40 वर्षापासून ते इथेच होते, याच जागेवर काम करत होते. खिडकीच्या बाहेर त्यांचं छोटंसं गार्डन होतं आणि त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचा क्लास होता. Only the desk and bench had been worn smooth and the walnut tree in the garden were taller. फक्त डेस्क बेंच हे काळानुरूप झिजलेले होते आणि बाहेरचं जे वॉलनटचं झाड आहे ते उंच झालेलं होतं. हाच काय तो तेवढा बदल झालेला होता. How it must have broken his heart to leave it all, poor man. आणि आता हे सर्व सोडून जाताना त्यांच्या मनाला, हृदयाला किती यातना होत असणार, बिचारे सर. To hear his sister moving about in the room above, packing their trunks, for they must leave the country next day. त्यांना ऐकू येत होतं की कशा प्रकारे त्यांची बहीण वर त्यांच्या बॅग्स पॅक करत होती, कारण त्यांना दुसऱ्या दिवशी हा देश सोडून जावं लागणार होतं. त्यामुळे सरांना किती यातना होत असतील याचा विचार नरेटर करू लागला. After the writing, we had a lesson in history. And then the babies chanted their ba, be, bee, bo, boo. Ah, how well I remember it. That last lesson. लिहिणं झाल्यानंतर त्यांनी एक इतिहासाचा धडा घेतला. त्यानंतर ते बेबीजचे चॅन्ट घेतले, जसं की बा, बे, बी, बो, बू. आणि नरेटर म्हणतो की मला किती छान पद्धतीने तो त्या दिवसचा जो धडा आहे तो आठवतो किंवा माझ्या लक्षात राहिला. All at once the church clock struck 12. At the same moment the trumpet of the Prussian returning from drill sounded under our windows. तितक्यात घड्याळामध्ये 12चा ठोका पडला आणि चर्चच्या क्लॉकमध्ये 12चा ठोका पडला आणि त्याच वेळी जे प्रशियन्स आहेत ते आपल्या ड्रिलवरून परतत होते. त्यांचे ट्रम्पेट्स जे आहेत त्यांच्या तुताऱ्या ऐकू येऊ लागल्या. एम हॅमल स्टूड अप व्हेरी पेल इन हिज चेअर. एम हॅमल आपल्या खुर्चीतून उठून उभे राहिले. अतिशय निराश आणि हताश ते वाटत होते. आय नेवर सॉ हिम लुक सो टॉल. नरेटर म्हणतो की ते एवढे उंच मला कधीच वाटले नाहीत. माय फ्रेंड्स सेड ही. आय बट समथिंग वॉज चोकिंग हिम. ही कुड नॉट गो ऑन. माझ्या मित्रांनो, मी बस ते एवढे बोलू शकले, पण त्यांचा गळा कंठ दाटून आला. ते पुढे बोलू शकले नाहीत. Then he turned on the blackboard, took a piece of chalk, and bearing on with all his might, he wrote as large as he could. त्यानंतर ते ब्लॅकबोर्डकडे वळले. त्यांनी एक खडूचा तुकडा उचलला आणि आपल्या सर्व शक्तीनिशी जेवढं मोठ्या अक्षरात लिहिता येईल तेवढ्या मोठ्या अक्षरात त्यांनी लिहिलं, विवाला फ्रान्स, म्हणजे फ्रान्स चिरायू हो किंवा फ्रान्स जिंदाबाद. Then he stopped and leaned his head against the wall. त्यानंतर ते थांबले. त्यांनी आपलं डोकं भिंतीला टेकवलं. And without a word he made a gesture to us with his hand. एक शब्दही न बोलता त्यांनी हातानेच आम्हाला खूण केली. School is dismissed, you may go. शाळा संपलेली आहे, तुम्ही जाऊ शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो, अल्फोन्स डॉडेट यांनी लिहिलेला हा लेसन होता, द लास्ट लेसन. आय होप सर्वांना खूप चांगल्या प्रकारे समजला असणार. समजले असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.